हॅलो, मी पूजा आणि माझ्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही पाहू शकता बॅगा पॅक, मी रेडी. तर येस, आम्ही चाललेलो आहे भूर. भूर कुठे येते मी तुम्हाला नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये समजेल. तर मी चालले आहे माझ्या सासू सासऱ्यांबरोबर. तर ही माझी पहिलीच ट्रिप आहे विदाऊट हजबंड. तर येस, मिक्स इमोशन्स आहेत. आम्ही ते काय बोलतं त्याला यार, आम्ही इथे रिक्षा बुक केली होती पिकअप पॉईंटपर्यंत जाण्यासाठी. त्यामध्ये बसून आम्ही निघालो आहोत आमच्या ट्रिपला. तर हा आमचा पहिला डे आहे. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा माझा छोटासा प्रयत्न आहे माझी लाईफ शेअर हा माझा छोटासाच प्रयत्न आहे. माझी लाईफ मी शेअर करते आहे. तर येस, ही ट्रिप चा एक्सपिरियन्स हा माझा ट्रिप एक्सपिरियन्स विथ पॅरेंट इन लॉ कसा आहे, कसा जाईल आणि कसा गेला हे पाहण्यासाठी नक्कीच माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि चॅनल लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुम्हाला व्हिडिओ आवडले तर नक्की शेअर करा. तर येस, इथे आम्ही रिक्षामध्ये बसून चाललेलो आहे. मग पिकअप पॉईंटला उतरल्यावर चाललेलो आहे. खूप ऊन आहे, गरमीचे दिवस आहेत आणि गरमी यावर्षी खूप आहे. तर सगळ्यांनी काळजी घ्या, जास्त उन्हामध्ये बाहेर पडू नका. खूप काही गोष्टी ऐकायला भेटत आहेत की उन्हामुळे भरपूर जणांना त्रास झाला. मतलब खूप गोष्टी ऐकायला येत आहेत. तर ते स्वतःची काळजी घ्या आणि मग फिरा. आम्ही इथे बस पॉईंटवर, जिथून आम्हाला बस पिकअप करणार आहे, तिथे पोचलेलो आहोत. तर आम्ही इथे वेट करतो आहे. आता इथे सावली होते झाडांपाशी म्हणून आम्ही तिथे बसलो होतो. इथं आमची बस आलेली आहे आणि आमची ट्रिप सुरू झालेली आहे. तर आय एम व्हेरी एक्सायटेड. म्हणजे मला ज्या ट्रिपला जायचं नव्हतं कारण मला सुट्टी भेटत नव्हती. पण शेवटी सुट्टी भेटली आणि मग प्लॅन केला. आणि मला तशी इच्छा पण नव्हती कारण ऑफिसमध्ये काही गोष्टी चालू होत्या आणि मी एकटीच होते आमच्या डिपार्टमेंटला. तर मला रिस्पॉन्सिबिलिटी सोडून जायचं नव्हतं. पण येस, देवाच्या मनामध्येच असेल मला आशीर्वाद देणं, म्हणून सुट्टी अप्रूव्ह झाली आणि आमची इथं ट्रिप बिगिन झालेली आहे. खूप एक्साईट आहे आणि गणपती बाप्पा मोरया. बाहेर खूप गरमी होती म्हणून AC बसमध्ये बसल्या ACची हवा घेतली पहिले आणि प्रवासाला सुरुवात केली. आनंदी चेहरे आणि आनंद, या छोट्या छोट्या गोष्टीमधूनच आनंद घेऊन पुढे जायचं असतं. तर इथे आम्ही दोघी टाईमपास करतो आहे. मी आणि माझी मुलगी रील बनवतो आहे. या छोटे छोट्या टायनी फूटवर माझे बच्चू मोठं होईल. तर मला या मेमरीज सेव्ह करायच्या आहेत. इथे थोडासा डान्स केला, गाणं लागलं म्हणजे डान्स झालाच पाहिजे. भले डान्स येऊ नको, गणपती डान्स तर येतोच आपल्याला. तर डान्स केला आणि मज्जा केली. हा व्हिडिओ माझ्या आईने काढलेला आहे, म्हणजे माझ्या सासूबाईंनी. तर अशी सासू भेटायला पण नशीब लागतं, जी स्वतः एन्जॉय करते आणि आम्हाला पण एन्जॉय करते आणि कधी गोष्टीला नाही बोलत नाही. तर इथे रियानची मस्त चालू आहे आणि रियान म्हणजे असा मुलगा ज्याला एका जागी शांत बसायला नाही आवडत. इकडून तिकडे उड्या मारायला पाहिजे त्याला. इथे आम्ही फर्स्ट ब्रेक घेतला आहे. फर्स्ट ब्रेक म्हणजे मुलांना काही ना काही खायला पाहिजे आणि मुलं असणं म्हणजे प्रवासात खाणं पिणं चालूच राहतं. आपण जेव्हा मोठे लोक असतो तेव्हा गप्पा गोष्टी गाणे असं चालू राहतं. पण जेव्हा मुलं असतं तेव्हा त्यांना शांत बसवण्यासाठी खायला देणं म्हणजे ते पण खुश आणि शांत राहतं आणि प्रवास पण आपला छान होतो. इथे फोटो काढणं चालू आहे. पप्पांना म्हणजे माझ्या सासऱ्यांना फोटो काढायचा होता गाडीबरोबर आणि त्यांना टाकायचा होता की आम्ही प्रवासाला चाललो. तर येस, इथे फोटो काढले. आईस्क्रीम घेतली कारण गरमी खूपच होती आणि मुलांना आईस्क्रीम पाहिजे होती म्हणून आईस्क्रीम घेतली. आईस्क्रीम खाल्ली आणि आमचा तिथून प्रवास पुढे सुरू झाला. मुलं पण हॅप्पी होती आणि त्यांना पाहून मी पण हॅप्पी.
आणि हा माझा एक्सपिरियन्स तर आतापर्यंत छानच होता. पुढे कसं जाईल आणि पुढे काय झालं हे पाहण्यासाठी नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. आम्ही तिथून जे आमचे ट्रिप ऑर्गनायझर होते ज्यांच्या थ्रू आम्ही ट्रिपला चाललो होतो त्यांच्या घरी पोचलो आणि त्यांच्या घरी पोचल्यानंतर त्यांनी खूप आदरातिथ्य केलं. बोलायला खूप सरळ आणि साधे लोक आणि राहणीमान पण तेवढंच साधं. तर एवढ्या लोकांचा ग्रुप होता ट्रिपवर. भरपूर जण वेगवेगळ्या ठिकाणावरून आले होते. कोणी तर सगळेजण ग्रुप होते आणि मी, आई, बाबा आणि माझी 2 मुलं हा आमचा ग्रुप होता. तर ग्रुप मोठा किंवा छोटा असणं इम्पॉर्टंट नाही, एन्जॉय किती करतो आहे आपण हे जास्त इम्पॉर्टंट आहे. तर आम्ही तिथे पोचल्यानंतर त्यांनी आम्हाला गेल्या गेल्या पाणी दिलं आणि पाणी दिल्यानंतर गेल्या गेल्या त्यांनी आम्हाला आईस्क्रीम दिली आणि नंतर आम्हाला थोडा वेळ आराम करण्यासाठी सांगितलं आणि मग त्यांनी आम्हाला जेवण दिलं. तर जेवणामध्ये काय होतं, तर जेवणामध्ये होतं साधा सिंपल मेनू होतं, पण चविष्ट होता आणि प्रेमाने दिलेला होता. खरं तर या ट्रिपमध्ये रात्रीचं जेवण आम्हाला त्यांच्याकडून नव्हतं फर्स्ट डेला. पण आम्ही सर्व लेडीज होतो, तर त्यांनी मग तो डिसिजन चेंज करून आम्हाला सांगितलं, तुम्ही टिफिन आणू नका. ट्रिपला जाताना असं कोणी म्हणतं की तुम्ही टिफिन आणू नका, आम्ही जेवण देतो. मग एका बाईला काय पाहिजे, कारण ट्रिपला निघा म्हणजे सगळी तयारी करा, कपडे भरा, बॅगा भरा, मुलांची तयारी आणि त्यामध्ये पण नंतर टिफिन करून घेऊन जा. मग थोडासा मूड हे होतो. तरी आम्ही ठरवलं होतं की टिफिन वगैरे काही बनवून घेऊन नाही जायचं, बाहेरच खायचं. पण ट्रिप ऑर्गनायझरचे काका आहे ज्यांच्या थ्रू आम्ही चाललो आहे त्यांनी सांगितलं की टिफिन वगैरे काही आणायचं नाही, रात्रीचं जेवण माझ्याकडे आहे. तर हो, आम्हाला फर्स्ट डेला रात्री कढी, खिचडी, पापड, लोणचं असं जेवण त्यांनी दिलं होतं आणि खूप टेस्टी होतं आणि खूप प्रेमाने भरवलेलं होतं. तर असं